मनीष पाटील. मनीष पाटील का नक्कीच हार्ड लक म्हणावं लागेल. ॲज अ आयकॉन चौथ्यांदा संघाला घेऊन फायनल मध्ये आले, परंतु लागोपाठच्या चौथ्या पर्वातही त्यांना चॅम्पियन पासून उलकावणी मिळाली. खूप नाराज आणि हताश आहेत खेळाडू. नक्कीच पाहायला मिळेल 500 रुपयाचा कॅश प्राइज मनीष पाटील. तर कॅश प्राइज देऊन झालेला आहे. नक्कीच पुढील सूत्र मी आमचे साथी समालोचक मित्र याच विभागातील बुलंद आवाज सन्माननीय मनीष पाटील सर आपल्याकडे सोपवतोय. थँक्यू सो मच. रॉबिन वॉरियर्सचे संघमालक राहुल घरत आपण राहुलजी घरत आपण व्यासपीठावरती यायचं. रॉबिन वॉरियर्स संघाचे संघमालक राहुलजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. हॅलो. रॉबिन वॉरियर्सचे संघमालक सन्मान्य राहुलजी घरत साहेब हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण राहुलजी घरत साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण कंप्लीट करत आहोत. गार्गी ट्रान्सपोर्टचे संघमालक सन्माननीय सूरजजी मडवी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान करणार आहोत. सन्माननीय सुरेशजी मडवी साहेबांचा आपण सूरजजी मडवी साहेबांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत. सूरज मडवी साहेब आपण या. गार्गी ट्रान्सपोर्टचे संघमालक सूरजजी मडवी साहेब यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. तदनंतर रोहिदास मोती संघाचे संघमालक कैलाशी पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावरती या.
प्रतीक पाटील आपण या. प्रतीक पाटील आपण व्यासपीठावरती यायचे. प्रतीक पाटील यांचा देखील सन्मान करूयात, कारण की या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सो प्रतीक पाटील यांचा देखील आपण शाही सन्मान करणार आहोत. आणि TPLचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. बाहेरील मॅचमध्ये खूप सारा प्रेशर असल्या कारणामुळे स्वतःला थोडंसं शांत ठेवण्याकरता किंवा माइंड फ्रेश ठेवण्याकरिता TPL मध्ये खेळले नाहीत, पण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि मंदार गोराटकर आपण देखील यायचे. मंदार गोराटकर यांची देखील चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली होती पंचांची. या लवकर. आणि त्याचबरोबर रोशन पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण देखील या. रोशन पाटील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला हे सगळे चेहरे लाभले होते आणि आपण त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत. प्रतीक पाटील, मंदार गोराटकर आहे, त्यांचा देखील सन्मान करूयात. खूप चांगली भूमिका पंचांची आणि योग्य ते डिसिजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आणि आपण त्यांचा करत आहोत शाही सन्मान. स्वागत सत्कार.
थर्ड प्राइज ट्रॉफी लाभली होती. क्रिश गोराडकर आपण या. चला क्रिश गोराडकर आपल्यापर्यंत जॉईन झालेत. थर्ड प्राइज ट्रॉफी आपल्याला लाभली होती त्यांच्या पिताश्रीच्या माध्यमातून आणि त्यांचे पिताश्री उपस्थित नाहीये त्यामुळे आपण क्रिश गोराडकर यांचा शुभ सन्मान शाही सन्मान ॲडव्होकेट प्रवीण मडवी यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. तदनंतर सन्माननीय राजूदा बाबरे साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला विनोदजी पाटील आपण देखील व्यासपीठावरती या. विनोदजी पाटील राजूदा बाबरे विनोद पाटील आपण व्यासपीठावरती यायचे. विनोद पाटील विनोद पाटील विनोद पाटील आपल्यापर्यंत जोडले गेलेत. विनोदजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान करूयात कंप्लीट. राजूदा बाबरे देखील आपल्यापर्यंत जोडले गेलेत. राजूदा बाबरे यांचा देखील आपण जय शिवाजी स्पोर्ट्सचे करता धरता स्पॉन्सर राजूदा बाबरे यांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान आपल्या व्यासपीठावरनं कंप्लीट करूयात. त्याचबरोबर जो मिकी माऊस आपण पाहिला होता ज्या प्रेक्षकांचा आनंद लुटण्याकरिता विक्रम गायकर यांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. विक्रमजी गायकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. मिकी माऊसच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं आणि खूप चांगलं एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. हॅलो UCN लाईव्हचे कॅमेरा वर्क्स खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आमचे कॅमेरामॅन दोघे इकडे आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान कंप्लीट करणार आहोत. आमच्या समवेत कॅमेरामॅन UCN लाईव्हचे प्रोप्रायटर ओनर विजयजी पाटील जे उपस्थित नाही आहेत आणि त्यांचे टीम वर्क्स टीम मेंबर्स आपल्यापर्यंत पोहोचलेत आणि आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आपण या UCN लाईव्हचे ओनर इथपर्यंत पोहोचू शकले नाही पण हा सन्मान करूयात.
प्रशांत दादांना विनंती करतो, प्रशांत दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वातलं आणखी एक मोठं नाव जे मिकी माऊसच्या भूमिकेमध्ये त्यांचा कार्टून्स आपण अनेक साऱ्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो. मग केंद्रीय मंत्री चषक म्हणा या भिवंडीमधल्या अनेक साऱ्या नामवंत स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये अमरजी कोळी हा मोठा नाव आणि त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. अमर कोळी आपण या, त्यांचा आपण शाही सन्मान करत आहोत. डीजे ॲज वेल ॲज वेगवेगळ्या भूमिकेमध्ये अमर कोळी यांना पाहत असतो आपण आणि अमर कोळी यांचा आपण हा सन्मान करत आहोत. खूप चांगली भूमिका आहे आणि खूप वर्षांपासून हे नाव सगळ्यांच्याच लक्षामध्ये आहे. त्यानंतर स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स चे ओनर सन्माननीय आदरणीय रुपेशी मळवी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करूया. सन्माननीय रुपेशी मळवी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स वेगवेगळ्या प्रकारचे शामियाने, वेगवेगळ्या प्रकारचे मंडप डेकोरेटर्स तुम्हाला जर तुमच्या देखील शुभ कार्यामध्ये अवेलेबल करायचे असतील तर आपण स्वरगंगा मंडप डेकोरेटर सन्माननीय रुपेश साहेबांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण त्याचबरोबर आपल्याला आज या विभागामध्ये अगदी भिवंडीमध्ये शहापूर विभागाचा आवाज ऐकायला मिळाला. खूप चांगलं समालोचन, खूप चांगल्या गोष्टींचं विश्लेषण करताना आपण त्यांना पाहिलं होतं आणि दूरवरनं खूप आले होते आपल्याकडे आणि त्यांचा आपण इथे सन्मान करूयात. योगेश बागरे यांचा अगदी आवाज शहापूर विभागाचा आणि योगेश बागरे यांचा करूयात आपण शाही सन्मान, स्वागत सत्कार. आणि प्रशांत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. आवाज म्हणून आपण ज्यांना ओळखतोय, जय नांदुरकर. आपण कुठे आहात जय नांदुरकर? आपण या, आपला देखील शुभ सन्मान करणार आहोत. कारण की सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आमची उपस्थिती झाली नव्हती तेव्हा जय नांदुरकर यांनी चांगली भूमिका निभावली होती तिकडे. सो जय, आपण या लगेचच. आणि कदाचित समालोचक या क्षेत्रामध्ये जय नांदुरकर याचा पहिला पाऊल पडला आहे आणि अपेक्षा करू की जय नांदुरकर खूप लवकरच या समालोचकाच्या भूमिकेमध्ये देखील तुम्हाला दिसतील. जय नांदुरकर आलेत. उगवता आवाज आहे या विभागातील आणि आपल्या या गावातील आणि आम्ही एक्सपेक्ट करतोय की जय नांदुरकर लवकरच आम्हाला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, एका उंचीवरती दिसतील.
40+ बेस्ट बॉलर. चला या लगेच पर्सनल प्राइज आपण देत आहोत, वैयक्तिक पारितोषिक आपण देत आहोत. सो सगळ्यांना विनंती करतोय की आपण या. सगळे संघाचे सर्व खेळाडू चा आपण बेस्ट बॉलरची पारितोषिक देत आहोत आणि हे 40+ बेस्ट बॉलरचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं चेतनजी पटारे साहेब नांदा यांच्या माध्यमातून. हा 40+ बेस्ट बॉलर आलेला आणि बेस्ट बॉलर जात आहे 40+ ज्याने टोटल घेतले 4 विकेट. 4 विकेट. नाव आहे रॉबिन वॉरियर्स संघाकडनं नित्यानंद मडवी, बेस्ट बॉलर ऑफ 40+. एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळ पाहायला पियाला होता आणि नित्यानंद मडवी यांना आपण देत आहोत बेस्ट बॉलरचा पारितोषिक. आणि हे आणि लगेचच आपण जाऊयात दादांकडे. आपण त्यांचं 2 शब्द त्यांचं मनोगत ऐकूयात आपण. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे, आमच्या गावचे उद्योगपती तसेच महिला वर्ग आणि विशेष मी आभार मानतो या खेळाडूंचं. जवळजवळ 9 संघांनी भाग घेतला या स्पर्धेत आणि खरोखरच कुठल्याही गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वी करण्याचा जो पराक्रम केलेला आहे तो सर्व या खेळाडूंनी केलेला आहे. आणि मी एक अनाउन्स करतोय की याच्या पुढे मी TPL खेळणार नाही आहे. सर्व खेळाडूंना सांगतोय. प्रवीण मडवी यांना मी विनंती केली की माझा लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना माहिती आहे, मला धावता येत नाही हे पण सगळ्यांना माहिती आहे. तरी माझ्या टीममधल्या म्हणजे जय हनुमान टीमचा विरोध झाला या गोष्टीला. ही म्हणजे खेदाची गोष्ट आहे. आपण 50ला गेलो, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. माझ्या जय हनुमानच्या टीमच्या प्लेयरला लाज वाटायला पाहिजे. मला ह्या सिच्युएशनला 6 लाख रुपये सांगितल्यात ऑपरेशनचं 2005ला. तरी पण मी संघासाठी, गावासाठी आणि या खेळाडूंसाठी खेळत होतो. पण मला विरोध झाला. मी प्रवीणजींना विनंती केली की दादा मला खेळायचं नाही यावर्षी. ते बोलले खेळा दादा तुम्ही,
माझा असाचा प्रॉब्लेम आहे, मला रनर देत असेल तर मी खेळतोय ही TPL. ठीक आहे, तुम्हाला रनर घ्या, तुम्हाला गोलंदाजी टाकता येणार नाही, चालेल, तुमचा कमिटीचा निर्णय आहे, तो मला मान्य आहे. पुन्हाच एकदा मी इथे थांबतोय आणि सर्व खेळाडूंचं खरोखरच आदित्य वेल प्लेड आणि वेदांत वेल बोल्ड फार सुंदर अशी गोलंदाजी केली. खरोखरच या गावात क्रिकेट चालू करायला मला भरपूर त्रास झाला. या इथे उपस्थित असले महिलांना सगळ्यांना मला सांगतोय की मला भरपूर त्रास झाला. बऱ्याच जणांचा विरोध झाला, गावातल्या 1000 टीम झाल्या, ओपनच्या झाल्या, ग्रामीणच्या झाल्या, म्हणजे 2-3 टीम होत्या. मी शिव्या देऊन सगळ्या प्लेयरांना तुम्हाला सांगतो की शिव्या देऊन एवंदोज मारून सुद्धा त्यांना मी एकत्र केलं. आज गावाचं नाव प्रतीक असेल, बाबू असतील, हर्षद असेल, अल्ताफ असेल, खरोखरच आपल्या ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात टेंबोली गावचं नाव केलेलं आहे. एकच त्यांना एक चुकी सांगतोय, तुम्ही खेळ खेळताना अजून सांगतोय की मोजून खेळा, गेल सिच्युएशनच्या अनुसार खेळा. जसा आदित्य खेळत होता, बाबू खेळत होता, रायटी बाबू एक बॉलर आपला फिल्डर आहे, पण त्यांनी 67 धावांपर्यंत आपल्या संघाचा स्कोर नेला. ही फार मोठी गोष्ट आहे. प्रतीक आहे, बाबू आहे, आदित्य आहे, अल्ताफ आहे, बरेच असे खेळाडू आहेत की तुम्ही सिच्युएशन तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला कोणी हरवूच शकत नाही. ठाणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात तुमच्या टीमला हरवू शकत नाही अशी तुमच्याजवळ फिल्डिंग आहे. फिल्डिंग म्हणजे 20 रन तुमच्या प्लस पॉईंट आहे, म्हणजे आपला स्कोअर 40 झाला तर समजून जायचा आपल्यावर 60 स्कोअर आहे. तो हिशोबान तुम्ही खेळा. परत एकदा तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक देतो जय हनुमान टीमला जी रेग्युलर आहे, आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खरं तर एक जुना क्रिकेटरच्या ह्या सगळ्या भावना असतात आणि त्या व्यक्त करता आल्या पाहिजेत, आणि खूप चांगला मेसेज देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्यांचा देखील धन्यवाद. चला रेग्युलरच्या बेस्ट बॅटरकडे आपण बोलूयात, बेस्ट बॉलरकडे जाऊयात. आणि या स्पर्धेमध्ये रेग्युलर खेळाडूंचं पारितोषिक आपण देतोय. सर्वप्रथम द बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये ज्याने टोटल 7 विकेट घेतला, त्याच्या रेसमध्ये 6 विकेट घेणारे वेद देखील होता. वेद तर या रेसमधून बाहेर आहे, पण 7 विकेट ज्याने घेतले हे पारितोषिक आपल्यापर्यंत स्वर्गीय रमेश बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश गोराडकर यांच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. नाव आहे गणेश जोशी, बेस्ट बॉलर ऑफ TPL. गणेश जोशी कुठे आहात का? अर्ना 11 त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर या. चला अर्ना 11चा एखादा प्रतिनिधी या. पराग पाटील आपण आहात का? पराग पाटील या. चला या लवकर या. नवनाथ पाटील आलेत. जगदीश गोराडकर आपण असाल तर या. जगदीश गोराडकर आपण आहेत का? आपल्या शुभास्ते हा पारितोषिक द्यायचं आहे. शंकरजी गोराडकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हा पारितोषिक सन्मानित करायचा आहे.
सर्वप्रथम तर पारितोषिक देण्याच्या आधी आपण आदित्यकडे जाऊयात. आदित्य, काय म्हणशील प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, मॅन ऑफ दी सिरीज या गावचा प्रीमियर लीगमध्ये मिळाली. सर्वप्रथम तर या 2 दिवसाला कसा एन्जॉय केलेस तू आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आता दावेदार प्रबल ठरलायस, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खूप चांगला खेळ झाला. टीमचा पण खेळ चांगला झाला आणि माझा पण खेळ चांगला झाला. मागच्या वर्षी पण मी याच संघामध्ये होतो, त्यावेळेला मी काय करू शकलो नव्हतो, परंतु यावेळेस निश्चय केलेला की फायनल मारण्याचा प्रयत्न करू आणि तसं झालं. अगदी आणखी एक क्वेश्चन विचारायचं आहे तुला. खरं तर बघितलं गेलं तर जेव्हा मॅचची क्रुशल मोमेंट होती, टार्गेट फार दूर होतं, कशा प्रकारे स्वतःवरती कंट्रोल केलंस आणि मॅचला हळूहळू घेऊन गेलास आणि ज्या वेळेस शेवटचं अंतिम षटकाचं आधीच षटक होतं तिकडे 4 6 जोडलेस, काय चालू होतं मनामध्ये त्यावेळेस? 3 ओव्हरमध्ये 40 धावांची गरज होती, तेव्हा 2 ओव्हर 17-18चा टार्गेट वेदांतला केलेला आणि 1 ओव्हर 3 षटकार जो कोणी पण येईल त्याच्यावर होता आणि तसंच झालं. वेदांतला तर कमी आलेल्या आणि त्यानंतर जो आपला देवाशिष आला त्याला खूप रन आले. नक्कीच खूप चांगली बाईट आपल्याला आदित्यला देऊया शुभेच्छा. आणि लगेचच हितेंद्र गोराडकर यांच्या माध्यमातून 500 आल्यात, प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून 500 आल्यात, ते देखील आपण देऊयात. एक सुरसचा देखील आपण पाहिली होती, पण ते फक्त मैदानामध्ये असतं. बाकीचं ओव्हरऑल सगळं खेळीमेळीचं वातावरण. सगळे ओनर ज्यांचे नावं बाकी राहिले असते त्यांना मी विनंती करेन की आपण या. खरं तर लिस्ट नाही आहे माझ्याकडे आणि कोणाला आपलं मनोगत देखील व्यक्त करायचं असेल तर आपण येऊ शकता. संदीप गोराडकर, संदीप नांदूरकर, कोणाला मनोगत आपलं व्यक्त करायचं असेल तर आपण करू शकता. हा, प्रतीक पाटील यावर्षी खेळले नाहीयेत. प्रतीक पाटील आणि सगळ्यांचा खेळ तुम्ही बघितलाय, संघ चांगली कामगिरी करते. सो हा, प्रतीक पाटील आपण या. खरं तर प्रतीक पाटील तुम्हाला कुठले क्वेश्चन नाही आहेत, फक्त तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. तुमचा संघ आज खूप चांगला खेळतोय, या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती फार मोठं नाव झालंय. काय सांगाल यंगस्टर्स पिढीला येणाऱ्या सगळे खेळाडू आहेत, आयडल देखील तुम्हाला खूप सगळे मानतात, त्यांना काय उद्देश द्याल आणि तुमच्या मनाच्या भावना व्यक्त करायच्यात? यावर्षी मी खेळणार होतो आणि केशाच्या नावाच्या पांडूंनी टीम टाकीत लावलेली, मी त्यालासुद्धा नाही बोलू शकलो नाही आणि राहुलनी रॉबिनची नावाच्या टीम टाकलेल आणि रॉबिन पण मला राहुल बोललेला का चॉईस प्लेअर खेळ. मी दोघांना हो बोलू शकलो नाही, म्हणून यावर्षी मी निश्चय केला का यावर्षी मी TPL खेळणार नाही, त्याच्यामुळे मी TPL खेळू शकले नाही. आणि माझा बोलण्याचा एकच उद्देश आहे का यशला जर आपण गावातले जे प्लेयर असतील ते तुम्ही जर फेकी त्याला तुम्ही इथे बोलाल तर पुरे तो बॉलिंग टाकू शकत नाही, कारण का त्याला लब्बर बॉलला फेकी नो दिलेला आहे. तो पण विचार करा, जर आपण ग्राउंडवर त्याला फेकी बोलतो आणि ग्राउंडवर TPLच्या याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल याच्यावर यशवर, तर पुरे तो बॉलिंग टाकू शकत नाही. नाही याचे पुरे आपले नवीन प्लेयर पण तयार होऊ शकत नाही, कारण का आपल्याकडे अजूनपर्यंत बॉलर नाही. आपले सोहम इंजर्ड असल्यामुळे आपले बॉलर कमजोरच आहे, म्हणून तुम्ही आता यशला बॉलिंग टाकून द्या, कारण का त्याच्यावर फेकीचं ऑब्जेक्शन घेऊ नका. मंगेश गोरसेकर यांना मी विनंती करतो की आपण या. मंगेश गोरसेकर. सर्वप्रथम खेळाडूंचे धन्यवाद की त्यांनी ही टुर्नामेंट, गावाची टुर्नामेंट एकदम चांगल्या पद्धतीने सक्सेस केलेली आहे. आणि दरवर्षी मी तेच बोलतो आहे का आपल्या गावची टुर्नामेंट आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं राजकारण नको आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण येत सुद्धा नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. याच्यापुढे प्रवीण मला बोललेला की याच्या पुढची टुर्नामेंट जर चांगली झाली तर अद्याप चांगली करू. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, फक्त सर्व मुलांनी मेन गोष्ट तर 40+ संघाने नियमांचं पालन आणि प्लस कमिटी तुम्ही काम चांगलं करता. पण एकच खेदाची गोष्ट मी स्पष्ट बोलतोय की आता जे आम्ही जे फायनल मारली आणि ही माझी फायनल म्हणजे ॲज अ क्रिकेट खेळताना पहिली फायनल आहे खेळताना, याचा मला अभिमान आहे. ती सुद्धा माझ्या गावातनं सुरुवात झालेली आहे. मला एक गोष्ट थोडी मी बोललो पण प्रतीकला की प्रतीक
जर एखादी टीम संघर्ष आणि आमची जेव्हा मॅच लागली तेव्हा प्रत्येक जवळ मी येऊन सांगितलं, प्रत्येक आम्ही 3-3 मॅच खेळून ना येऊ, तर तुम्ही चिठ्ठ्या नाही उडवल्या तर चांगली गोष्ट होईल का, चौथी मॅच आणि 5वी फायनल होईल. आणि तेच झालं. पुढचे जेव्हा आम्ही संघर्ष टीमला म्हणजे हरवलं नाही बोलू, पराभूत केलं, त्यावेळेला मी नाही बोलू शकलो की माझा संघ विजयी झालेला होता म्हणून. पण ही थोडीशी गोष्ट हा चेंजेस व्हायला पाहिजेत. काही एक टीम 2 मॅच खेळून फायनल खेळते आणि एक टीम 4 मॅच खेळून फायनलला खेळते. आणि मला माझ्या पूर्ण संघावर खरोखर अभिमान या गोष्टीचा वाटतोय. कुठलीही मॅच न हरता लगातार मॅचेस जिंकून फायनलसुद्धा मारली. आणि सर्वात जास्त मी धन्यवाद आदित्यचा करतोय की ज्या दिवशी माझ्या टीममध्ये सिलेक्शन झाला त्याच दिवशी तो बोललेला, काका गेल्या वर्षी पण मी ह्याच टीममध्ये होतो, यंदा फायनल मारायलाच लागेल. आणि त्यांनी त्याचं स्वप्न आणि माझं स्वप्नही सुद्धा आणि हेमंत गोराटकरचं स्वप्न, आमचं तिघांचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्याबद्दल आदित्य, नितीन आणि पूर्ण टीम धन्यवाद देतो. नितीन नांदुरकर आपण कुठे आहात? आपण या. प्रशांत गोराटकर आपण या. जयेश जोशी, प्रशांत गोराटकर येत आहेत, या. आज TPL 2025 सीझन 4 पार पडला. पण मी स्वतः बोललो होतो, दादा वर होता तेव्हा, की ज्या मनस्पोर्ट टेंबिवली संघ आज आपला खेळतोय त्यांना काहीतरी मार्गदर्शन करा. त्यावेळी मी सांगायची गरज नाही, त्यावेळी सांगितलं. तरी पुन्हा मी एकदा त्यांना सांगेन का तुमचा जो एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा तो थोडा अजून शेअर करा त्यांना. काहीतरी त्यांच्यात कमी आहे. आणि तुम्ही जर सांगितलं की कॅल्क्युलेशन नाही, सगळी लोक तेच बोलतात की ज्या मनस्पोर्ट टेंबिवली खूप मोठा संघ आहे पण त्यांच्यात एव्हरेज कॅल्क्युलेशन नाही आहे काहीच. जो येतो तो 6 मारण्यासाठी जातोय, पाठीमागं कोण आहे कोण नाही, एकदम दबावात अचानक टीम येते. मी तरी पण पुन्हा एकदा सांगेन, मी तर क्रिकेट जास्त खेळलो नाही आणि त्यावेळी जे क्रिकेट आज पण खेळतात ती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आज सलग 4थ्या वर्षात 2 वेळेला मला वाटतं सिरीज आणि बेस्ट बॅट्समनसाठी आलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. जर एखाद्या माणसाला चालता येत नाही, धावता येत नाही आणि तो बेस्ट बॅट्समनचा एक येतोय, खूप मोठी गोष्ट आहे. तरी मी त्यांना एक रिक्वेस्ट करतोय की तुम्ही अजून तुमचं एक्सपिरियन्स शेअर करा आत्ता इथेच त्यांच्याशी. प्रतीक असू द्या, सगळी पूर्ण टीम असू द्या, टीम खूप मोठी आहे पण कुठेतरी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आणि टीम बॅकफुटला जाते. आणि त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप तुम्हाला फायदेशीर पडणार आहे. तसंच माझी एक इच्छा आहे की TPL हा नाईट झालं पाहिजे. त्यासाठी पूर्ण गावकरी एकत्र येऊन, जसं बाहेरगावी जसं नाईट होतोय, प्रत्येकाने त्याच्यासाठी लागला पाहिजे, प्रत्येकाने जिम्मेदारी घेतली पाहिजे. या पुढची टुर्नामेंट नाईट होईल असं मला वाटतंय. कारण मी जेव्हा TPL जवळ येईल तेव्हा प्रवीण भाऊ असू द्या, प्रतीक असेल, दिगमदादा असेल, संदीप गोराटकर भाऊ असतील, जे पण असतील त्यांच्याशी एकदा कॉर्डिनेशन करेन आणि जी जी मदत आपल्याला कुठून काय भेटेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न तर करू. होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे. पण माझी पण खूप इच्छा आहे की हा TPL पुढचा जो येईल 2026चा तो नाईट आणि मोठ्या उत्साहाने झाला पाहिजे. हा एक आपला एक उत्साह आहे टेंबिवली गावाचा आणि असाच राहिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी माझी टीम नाही टाकू शकलो, त्या थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता त्यामुळे नाही टाकलो शकलो. पण 2 दिवस नाही, पण या दिवशी प्रवीण भाऊ बोलले का 1 दिवस ये आणि मी आज पूर्ण दिवस इथेच राहिलो. त्याबद्दल पण तुमचं मनापासून आभारी आहे मी. पण दिगमदादा तुम्हाला मी एक सांगतोय की तुम्ही थोडा अजून एक्सपिरियन्स शेअर करा त्यांच्याशी. नक्कीच. नंतर ॲडव्होकेट प्रवीण मडवी, त्यांचं देखील आपण मनोगत ऐकूयात. सर्व या स्पर्धेमध्ये 9 संघांनी
समाविष्ट झाले होते. ते 9 संघांचे जे ओनर आहेत त्यांचे सर्व आभार व्यक्त करतो. आणि त्या 9 संघामध्ये जे सर्व प्लेयर खेळले त्यांनी चांगला खेळ ते दाखवला आणि चांगल्या प्रकारे कोणत्याही प्रकारे स्पर्धेला गालबोट न लावता चांगला खेळ केला. त्यांचा देखील आभार मानतोय. यापुढे यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा खेळू. जसे प्रशांत बोलले की आपण नाईट करू, नाईट देखील मग करू. 2 शब्द शब्द एन्जॉय. त्यानंतर आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन कडे बोलूयात. जयेश जोशी आपण या. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. मला असं वाटतं की मी टेंभवली प्रीमियर लीग 2024मध्ये मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की या टेंभवली गावातील तरुणांना एकत्रित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे प्रवीणदादा मडवी आणि टेंभवली प्रीमियर लीगचे सर्व आयोजक. आज आनंद या गोष्टीचा होतोय की गावामध्ये अनेक पक्ष असतील, अफाट राजकारण असेल, परंतु ज्यावेळेस या टेंभवली प्रीमियर लीगच्या व्यासपीठावर मी चढलो त्यावेळेस समोर सर्व पक्ष आणि सर्व राजकारण बाजूला ठेवून टेंभवली गावातील सर्व तरुणांचा एकत्रित उत्साह पाहायला मला मिळाला. आणि यासाठी मी प्रवीणदादा मडवी आपले मनापासून आभार मानतोय. आणि टेंभवली गावाला एकत्रित करण्याचे प्रयत्न आपले या कार्यक्रमाच्या माध्यमातून चालू आहेत, ते शेवटपर्यंत असे चालू ठेवावेत. आणि यासाठी माझ्याकडनं थोडी का होईना परंतु जेवढी शक्य असेल तेवढी मदत मी करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. बघा जर पुढच्या वर्षी नाईट स्पर्धा होणार असेल तर राजूदा बाबरे आणि दिगंबरजी पाटील आणि त्याचबरोबर जनमन टेंभवली या तिघांकडनं अनाउन्समेंट झाले. 10,000 रुपये त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा होणार असेल तर या सीझन मध्ये त्यांच्याकडनं अनाउन्समेंट झाल्या. कदाचित आपण एक्सपेक्ट करू की पुढच्या वर्षी येता येता 10 ते 15 देखील होतील. प्रशांतजी गोराडकर यांच्या माध्यमातून देखील 10,000. वा एकदा जोरदार टाळ्या. मला वाटते मग नाईट स्पर्धा 100% होणार आहे कन्फर्म. चला आपण जाऊयात प्राइस डिस्ट्रीब्युशन कडे लगेचच. सर्वप्रथम तर थर्ड प्राइज आपण देऊया. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपल्यापर्यंत स्वर्गीय विठाबाई राजाराम गोराडकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय अनिल वैजनाथ गोराडकर यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. आणि ही 3य क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम अर्णा 11 साठी. एकदा जोरदार टाळ्या. रॉबिन वॉरियर्स. थर्ड प्राइज जात आहे रॉबिन वॉरियर्स संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या. आणि हे पारितोषिक देण्याकरिता वैजनाथजी गोराडकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे थर्ड प्राइज शंकरजी गोराडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. आणि वैजनाथजी गोराडकर साहेब आपण देखील या.
ट्रॉफी देऊ नका, 1 मिनिट थांबा. ट्रॉफी 1 मिनिट देऊ नका. हा आपण नितीन नांदुरकर आपण पुढे मध्ये या जरा. नितीन नांदुरकर आपण मध्ये या. हा मध्ये. ओके, आता असं आयोजकांची आमच्यापर्यंत सूचना पोहोचले की नितीन दादा जिथपर्यंत बोलत नाही तिथपर्यंत ट्रॉफी मिळणार नाही. माझा दुसऱ्यांदा MH या संघात परत नंबर लागला. मागच्या वर्षी पण आम्ही फायनलला निघायच्या राऊंडला हरलो, पण यावर्षी फुल कॉन्फिडन्समध्ये उतरलो आणि फायनल जिंकली. गावातल्या प्लेयरला सांगतो मी, आपण गावात खेळतो, गावातला प्लेयर आहे, बाहेरचा कोणी नसतो इथे. आपल्यामध्ये वाद झाला नाही पाहिजे, अंपायरचा निर्णय मानायला पाहिजे. तुम्ही रनर खेळता, ओपनची टीम आहे, महाराष्ट्रामध्ये नाव आहे, तुम्ही इथे वादविवाद करायचा नाही. आपण गाव पातळीवर खेळतो, आपल्या गावात खेळतो, याची जाणीव ठेवा प्रत्येकाने. बस एवढंच बोलायचं आहे मला, दुसरं काय नाही. धन्यवाद नितीनजी. थँक्यू. तदनंतर देऊयात विनर्स ऑफ विनर. हार के जीतने वालों को मुकद्दर कहलाते हैं और हर बार जीतने वाले को